चला, दिवाळी म्हटलं की आपल्याला गोड पदार्थ आधी कोणता आठवतो? कारण आपण लहानपणापासून घरात बघितलेलं असतं आपली आजी आई पारंपरिक पद्धतीने बनवलेली करंजी. आज आपण खुसखुशीत होटाने तोडता येईल अशी करंजी बनवूया. बनवलेली करंजी जास्त दिवस कशी टिकवायची त्याचे पण आपल्याकडे टिप्स आहेत, त्या पण आपल्याला बघायचे आहेत. आधी आपण करंजीचं सारण करून घेऊयात. मी खोबरं किसून घेते. खोबरं किसायच्या आधी एका कपड्याने पुसून घ्यायचं. खोबरं किसताना सांभाळून किसायचं, नाही तर किसणे हाताला लागते कधी कधी. खोबरं किसून झाले. काजू बदाम बघूयात. करंजीमध्ये टाकण्यासाठी काजू बदाम घेतो तेव्हा बारीक कापून घ्यायचे, म्हणजे करंजी आपली फुटत नाही. सारण बनवण्यासाठी रवा भाजायला घेऊया. कढई गरम झाले. आपल्याला रवा भाजण्यासाठी 2 चमचे तूप लागणार आहे. तूप आधी गरम होऊन द्यायचं आहे, रवा लगेच टाकायचा नाही. तूप गरम झाले, रवा घालूयात. आपण 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. तर हे बघा, नेहमी आपण करंजीच्या सारणासाठी रवा भाजतो ना, तेव्हा अडचण काय येते, कधी रवा कच्चा राहतो तर कधी करपतो. मग असं नको व्हायला म्हणून आपल्याला एक काम करायचं आहे. आपल्याला रवा भाजण्यासाठी जे भांडं घेणार आहे ना, ते जाड तळाचं घ्यायचं, कढई किंवा तवा, म्हणजे आपला रवा आहे ना तो करपणार नाही. आता आपल्याला गॅस बारीक ठेवून सोनेरी रंग येईपर्यंत रवा परतून घ्यायचा आहे. आपल्याला हा रवा भाजण्यासाठी 7 ते 8 मिनटं लागतात, पण थोडी काळजी घेऊन भाजायचं. सारखं मिक्स करत राहायचं. आपण रव्यामध्ये आणखीन 1 चमचा तूप घालूयात. आता आपला रवा भाजून झाला आहे. हे कसं ओळखायचं? जेव्हा आपण सुरुवातीला तुपामध्ये रवा टाकला तेव्हा पूर्ण कढईमध्ये पसरला होता. आता रवा एका जागेवर गोळा होतो आहे, आणखीन छान सुगंध सुटला आहे, म्हणजे रवा आपला भाजून झाला. काढून घेऊया. आपण त्याच गरम कढई आहे त्याच्यामध्ये खोबरं भाजूया. खोबरं भाजायला आपल्याला तूप घालायचं नाही आहे. आपण जेव्हा सुकं खोबरं भाजतो ना तेव्हा फटाफट मिक्स करत राहायचं, नाहीतर मग खोबरं लगेच करपतं. थोडंसंच भाजून घ्यायचं आपल्याला, लाल करायचं नाही आहे खोबरं. खोबरं भाजले, काढून घेते. आपल्याला अर्धा चमचा तूप लागणार आहे. तुपामध्ये 1 चमचा खसखस घालते. आता आपल्याला काजू बदाम घालून घ्यायचे आहेत. काजू बदाम भाजले, गॅस बंद करूयात. आता आपल्याला रवा थंड होईपर्यंत थांबायचं आहे. नंतर आपण रव्यामध्ये साखर घालूयात. रवा थंड झाला आहे, आपण पिठी साखर घालूया रव्यामध्ये. पाऊण वाटी पिठी साखर घेतले. जास्त गोड आवडत असेल तर 1 वाटी घेतली तरी पण चालेल. पिठी साखर रव्यामध्ये घालण्याआधी मी चाळून घेतले. कधी पण पिठी साखर ना चाळून घ्यायचं, नाही तर लगेच गुठळ्या होतात. भाजून ठेवलेलं सुकं खोबरं घेते. सुकं खोबरं हाताने चुरवून बारीक करून घ्यायचं आहे. भाजून घेतलेले काजू बदाम आणखीन खसखस घालूया. आपल्याला मनुके घालायचे आहेत. 1 चमचा वेलचीपूड घालूया. जायफळ किसून घ्यायचं आहे. जायफळ थोडंसं घालायचं, जास्त घालायचं नाही. जायफळ किसून घातलं ना एकदम सुगंध छान येतो. आता आपल्याला सर्व साहित्य आहे ते रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, पिठी साखर चाळून घेतली होती ना, त्याच्यामुळे लगेच मिक्स होते. नाही तर मग सर्व गाठी गाठी होतात, गुठळ्या होतात. सारणामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया. एकदम चिमूटभर घेतलं आहे, जास्त मीठ घालायचं नाही. आपण सारण बघूयात. साखर वगैरे काय कमी झाली असेल तर मग आपल्याला आत्ताच घालता येईल. सारण आपलं बरोबर झालं आहे, आता काही घालायची गरज नाही आहे. करंजीचं सारण किती छान झालं आहे ते आपल्याला बघूनच कळतं आहे. सारण बनवून झालं आहे. आपण करंजीसाठी पीठ मळूया. आपण करंजीचं पीठ मळूयात. ह्या वाटीने 1 वाटी मैदा घेतला आहे. एकदम थोडंसं मीठ, 1 चमचा पिठी साखर, 2 चमचे बारीक रवा, हे सर्व चाळून घेऊयात. पिठामध्ये 1 चमचा तूप गरम करून घेतलं आहे. तुपाचं मोहन घालायचं आहे. तूप एकदम गरम हवं. पीठ चमच्याने मिक्स करायचं, नाही तर तूप गरम आहे, हात भाजेल. तूप आपण घेतलं आहे ते पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे. आपण 1 वाटी मैदा घेतला, त्याच्यासाठी 1 चमचा तुपाचं मोहन केलं आहे. हे बघा, एवढं बरोबर आहे. जास्त पण तूप घालायचं नाही, तर आपली मुठी बांधली जाते ना, म्हणजे एवढं तूप बरोबर आहे. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. एकत्र पाणी घालायचं नाही, पीठ पातळ होतं, मग लागेल तसं घ्यायचं. आपल्याला आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे. आता आपल्याला हातावर पाणी घेऊन घालायचं आहे, म्हणजे जास्त होणार नाही. पीठ आपलं मळून झाले. आपण एका डब्यामध्ये भरून ठेवूया. मी ते एक काचेचा बाऊल घेतला आहे. कोणत्या पण झाकणाच्या डब्यामध्ये ठेवलं तरी चालेल. पिठाच्या वरून आपल्याला एक कॉटनचा कपडा ओला करून घालायचा आहे. असा ओला कपडा घातला म्हणजे पिठामध्ये रवा लवकर मुरतो. पीठ आपल्याला 2 तास झाकून ठेवायचं आहे. आपण करंजीचं पीठ मळून ठेवलं होतं ते बघूया. छान पीठ नरम झालं आहे. पीठ आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे. आता आपण परत पीठ मळतो आहे तेव्हा तूप तेल काही घालायचं नाही आहे, कारण आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे ना, तेवढं बस. करंजीचं पीठ आपलं एकदम लोण्यासारखं मऊ झालं आहे, बघू शकता आहे की नाही, किती छान पीठ मळलं आहे. पण सुरीने छोटे छोटे गोळे करून घेऊया. एकदम छोटे करायचे, सुपारी एवढे.
गोळ्याला सुकं पीठ लावून पारी लाटून घ्यायची करंजीची. पारी आपल्याला एकदम पातळ लाटायची आहे. 1 चमचा सारण घेतलं आहे, ते भरून घेऊया. तर बाजूला बोटाने असं पाणी लावून घ्यायचं आहे. पीठ ह्याच्यावर ठेवून फिरवून घ्यायचं. करंजीला कापून घ्यायचे. अशी छान करंजी बनवून घ्यायची. मी उरलेल्या करंज्या सर्व लाटून घेते. आपण आधी केलेल्या करंज्या असतात ना, त्या दुसऱ्या बनवेपर्यंत सुकून जातात. म्हणून एक कॉटनचा कपडा घ्यायचा, ओला करून पिळायचा, आणखी त्याच्याखाली झाकून ठेवायचं. तेल गरम झाले, करंजी सोडूयात. हळूवार सोडायची. एका वेळेला जेवढ्या बसतील तेवढ्याच करंज्या सोडायच्या. तेल आधी गरम करून गॅस बारीक केला आहे. करंजी आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायचे. छान सोनेरी कलर आला पाहिजे. करंज्या तळून झालेत, काढून घेते. मग आपल्याला राहिलेल्या करंज्या आहेत त्या पण तळायच्या आहेत. चला आपल्या करंज्या कशा झाल्यात बघूया. आपल्याला बघूनच कळतंय किती छान करंज्या झाल्यात त्या. एक करंजी आपण मोडून बघूया. बघा किती खुसखुशीत झाले आणि सारण पण छान भरलं गेलं आहे. आपण जेव्हा करंजी तळत होतो तेव्हा आपली एकही करंजी तेलामध्ये फुटली नाही. करंज्या जास्त दिवस टिकवण्यासाठी जेव्हा आपण करंजीचं पीठ मळतो तेव्हा 1 चमचा पिठी साखर घालायची. त्याच्यामुळे करंजी खूप दिवस टिकते. जेव्हा आपण करंज्या तळतो तेव्हा अशा लाल होईपर्यंत तळायच्या. नाहीतर मग काय होतं, करंज्या थंड झाल्या की त्या एकदम नरम होतात. माझ्या पद्धतीने करंज्या बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील.